विशाल पाटील हा अनावधानाने झालेला खासदार आहे। 2029ला त्यांना माजी खासदार करण्याची जबाबदारी भाजपने घेतली आहे। विशाल पाटलासारखा बिनडोक खासदार मी आजपर्यंत पाहिला नाही। खासदार झाल्यापासून त्यांनी काय काम केलं ते सांगावं अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार पडळकर यांची कुपवाड आणि पंचशील नगर परिसरात सभा झाली। यावेळी त्यांनी जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील यांचा समाचार घेतलाय। यावेळी पडळकर म्हणाले, यांच्या घरात मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद असताना सांगलीचा विकास का झाला नाही? पतंगराव, विश्वजित कदम, जयंत पाटील मंत्री असताना सांगलीचा विकास का झाला नाही? वॉर्ड क्रमांक 11 मध्ये आजोबा गेला की नातू, नातू गेला की पंतू अशी घराणेशाही सुरू आहे। सांगलीमध्ये हे नेत्याचं फिरतंय। हे रात्री 12 नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात येऊन बसतात, इथे येऊन रुबाब मारतात, पण रात्री 12 आणि 1 नंतर दारात येऊन देवाभाऊंना भेटायचं म्हणून विनवणी करतात। सांगलीत येऊन लोकांना भूलथापा आता देतायत। तुमच्या हातात काय आहे? संडास बाथरूम बांधायची तुम्ही निधी देऊ शकता का लोकांना? तुम्ही भूलथापा देताय, काय आहे तुमच्याकडं? गल्लीबोळातून 15 दिवस झालं फिरताय, लोकांनी तुम्हाला ओळखलं, तुमच्याकडे काय व्हिजन आहे? सांगलीमध्ये केवळ भाजपनेच विकासाचं काम केलंय। पालकमंत्री असताना या माणसानं काय दिलं तुम्हाला? नुसते बॅनर आणि डिजिटल लावून मस्त हे देतो आणि ते देतो असं म्हणत होते। त्यात मधली लोक आता यांना जोड्याने मारतील। ज्यांनी आपला अपमान केलाय त्यांचा आपण बदला घ्यायचा असंही त्यांनी यावेळी सांगितलं। की आपण पूर्ण शक्तीनिशी भारतीय जनता पार्टीच्या सोबतच राहिलं पाहिजे। काँग्रेसकडे कुठला अजेंडा नाही। काँग्रेसची सगळी लोक भाजपाच्या दारात बसतात। कशाला तुम्ही त्यांच्या नादाला लागताय? त्यांचं कशाला महत्व वाढवताय? कारण नसताना महत्व वाढवू नका या लोकांचं। हे इथलं हे फक्त माझे नगरसेवक एवढे आहेत, माझे नगरसेवक तेवढे आहेत, त्यांना दुकान चालवायचं आहे, दुकान बंद पडत आलंय। आणि विशाल सारखा बिंडोक खासदारच मी बघितला नाही, एवढा बिंडोक माणूस मी बघितला नाही। काय रे तुमच्याकडं? काय तुम्ही करू शकता? या जिल्ह्याचं काय केलंय तुम्ही? खासदार झाल्याच्या नंतर काय मला सांगा, चर्चेला या, मी समोर येतो। जयंतरावला पण बोलवा, विशाल पाटलांना बोलवा, मला एकट्याला बोलवा, यांचे सगळे बोलवा, त्यांनी उत्तर देऊ द्या। काय नाही यांच्याकडे अजेंडा। एक सांगली मधलं काम त्यांनी सांगावा। मुख्यमंत्री पद तुमच्या घरामध्ये होतं, तिथून आतापर्यंत तुम्ही खासदार आहे, केंद्रामध्ये मंत्री म्हणून तुम्ही राहिलाय। एक काम तुम्ही सांगा। जयंतराव पाटलांना माझा सवाल आहे, तुम्ही 1990 पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नेतृत्व करताय, अनेक वेळा मंत्री, पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचं काम केलंय। विश्वजित कदमांना माझा सवाल आहे, तुमचे वडील पण पालकमंत्री होते, अनेक वर्ष या जिल्ह्याचे तुम्ही राज्यमंत्री होता। एक काम तुम्ही सांगलीमध्ये असं दाखवा की ज्या कामाचा रोज हजारो लोकांना फायदा होतोय। मी तुमचं म्हणेल ते ऐकेन, मी म्हणेल ते ऐकते। एक काम दाखवा, एक काम ते सांगू शकत नाही। मी सांगतो भाजपाची कामं, मी सांगतो भाजपाची कामं। टेंबू योजना, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवटेमंकाळ, चत, तासगाव, किती गावांना फायदा होतोय? रोज लाखो शेतकऱ्यांना फायदा होतोय। हे भाजपाचं काम आहे। विश्वजित कदम साहेबांच्या मतदारसंघाची परिस्थिती बघा, ते सांगलीसाठी काय करणार आहेत? विशाल दादा खासदार झालेले आहेत, ते अनावधानानं खासदार झालेत। ते 2029ला माजी खासदार करण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टी करेल, माजी खासदार। त्यामुळे ते आता विषय सगळे डोक्यातनं काढून टाका की आपली जी गरिबांची पोरं सगळी उभा आहेत, या सगळ्या पोरांच्या पाठीमागे ताकद उभी करा। त्यांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून